तुम्ही जर शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करत असाल, ट्रेडिंग करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण पुण्यामध्ये एका सीनियर सिटीजनला तब्बल 22 कोटी रुपयाची फसवणूक करण्यात आलेली आहे आणि या संदर्भात पुण्यातील सायबर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या प्रकरणी जवळपास 8 जणांना अटक देखील करण्यात आली आहे. आपल्यासोबत सीनियर मॅडम आहेत जे पूर्ण तपास करत आहेत. मॅडम, काय नक्की प्रकार आहे, कशा पद्धतीने ही फसवणूक झाली आहे? ज्येष्ठ नागरिक आहेत. बऱ्यापैकी ज्येष्ठ नागरिक हे त्यांचा वेळ व्यतीत करण्याकरिता सोशल मीडिया वापरत असतात आणि ह्या सोशल मीडियामध्ये काही अनोळखी लिंकवर त्यांनी क्लिक केल्यावर ते व्हॉट्सअपच्या ग्रुपला किंवा फेसबुक किंवा इंस्टाग्रामच्या ग्रुपला किंवा पेजला ते इन्वॉल्व होत असतात. मग अशा वेळेस जेव्हा ते व्हॉट्सअपच्या ग्रुपला जेव्हा ते इन्वॉल्व झाले त्यावेळेस त्यांना असं दिसून आलं की त्यामध्ये शेअर मार्केटमध्ये जर पैसा गुंतवला तर त्याच्यामध्ये काही रक्कम त्यांना जास्त परतावा मिळेल म्हणून ते त्या ग्रुपमध्ये थांबले आणि त्या थांबल्यावर त्यांना असं दिसून आलं की इतर लोकांना खूप फायदा होत आहे आणि सुरुवातीला त्यांनी पैसे भरल्यावर त्यांना काही परतावा मिळाला, परंतु नंतर त्यांनी 7 बँकांमध्ये अनेक वेळोवेळी त्यांनी जवळजवळ 22 कोटी 2 लाख रुपये पैसे भरलेले आहेत. परंतु जेव्हा ते पैसे भरत होते तेव्हा त्यांना जे ॲप होतं, व्हॉट्सअपचं जे ॲप होतं त्याच्यावर त्यांना ग्रुप होतं, त्याच्यावर त्यांना त्यांची जी रक्कम आहे जी विड्रॉलमध्ये आहे ती त्यांना 45 कोटी दिसत होती आणि त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना वाटलं की त्यांची रक्कम ही वाढत आहे. त्यामुळं त्यांनी ती पैसे ते गुंतवत राहिले आणि एका स्टेजला जेव्हा त्यांना असं वाटलं की त्यांचे पैसे संपलेले होते आणि त्यांना वाटलं की आता आपल्याला भरपूर मोठा परतावा मिळालेला आहे, ह्या परतावा आपण काढून घेऊ. परंतु विड्रॉलचं जेव्हा त्यांनी बटन क्लिक केलं तेव्हा ते एक्झिस्ट करत नव्हतं म्हणून वेळोवेळी त्या ग्रुपमधल्या लोकांना त्यांनी संपर्क साधला, मेसेज केले. त्यावेळेस त्यांना असं जाणवलं की समोरची व्यक्ती आणखीन पैसे मागत आहे परंतु रक्कम देण्यासाठी नव्हती किंवा टॅक्स देण्यासाठी नव्हता. तर त्यामुळे वेळोवेळी विनंती केल्यावर समोरच्या व्यक्तीने हे फोन स्विच ऑफ करून ठेवलेले होते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना शंका आली आणि ते जेव्हा सायबर पोलीस स्टेशनला आल्यावर आम्ही सांगितलं की ही तुमची शुद्ध फसवणूक आहे आणि मग आम्ही NCRB पोर्टलवर त्यांची तात्काळ तक्रार नोंदवून घेतली. मॅडम, हे काय नक्की म्हणजे कुठल्या व्हॉट्सअपवर एक लिंक आली आणि त्याच्यापासून सुरुवात झाला का? हे कुठलं एक नवीन ॲप आहे? म्हणजे अर्थात एका काहीतरी आमिष दाखवलं जातं आणि एका अर्थाने फसवणूक आणि 22 कोटी रुपये थेट. म्हणजे यामध्ये आपण आता किती आरोपी अटक केलेले आहेत आणि यांच्या खात्यामध्ये पैसे आहेत? यांनी केली फसवणूक? नाही, याच्यामध्ये काय आहे, सुरुवातीला ते वेगवेगळ्या सोशल मीडियावर काही लिंक प्रसारित केल्या जातात आणि त्या लिंकमध्ये ते व्हॉट्सअप ग्रुपला येतात. व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जेव्हा ते तिथं फॅमिलियर होतात किंवा त्यांना फॅमिलियर केलं जातं किंवा त्यांना असं दाखवलं जातं की अमुकचा फायदा झालेला आहे, मग तुम्ही पैसे गुंतवल्यावर तुमचाही फायदा होईल, तुम्ही एकदा ते करून बघा. मग त्याच्यानंतर त्यांना परत एक लिंक पाठवली जाते की जेणेकरून त्या लिंकवर ते एक ॲप डाउनलोड करतील. मग ते सायबर फ्रॉडस्टरचंच ते ॲप असतं आणि मग ते ॲप डाउनलोड केल्यावर मग त्यांना त्यांचा तो पोर्टफोलिओ दिसतो की त्याच्यामध्ये त्यांनी किती पैसे गुंतवलेले आहे आणि त्याच्यावर त्यांना किती जास्त रक्कम मिळालेली आहे हे त्यांना दिसून येतं. आणि ह्या गुन्ह्यामध्ये आमच्याकडचा जो 7/2026 हा गुन्हा आहे त्याच्यामध्ये आत्तापर्यंत आम्ही 8 आरोपी पकडलेले आहेत. त्याच्यामध्ये आमच्या तपासामध्ये असं निष्पन्न होत आहे की 2 अकाउंट हे म्यूल आहे, परंतु बाकीचे जे 6 अकाउंट धारक आहे हे जे सायबर फ्रॉडस्टरचं जे रॅकेट आहे त्या रॅकेटमध्ये बँक अकाउंट प्रोव्हाइड करणं किंवा त्यांचं किट पुढे पाठवणं, ATM विड्रॉल करून ते हवालामार्फत पुढे पाठवणं हे तपासामध्ये निष्पन्न होत आहे. परंतु गुन्ह्याचा सखोल आत्ता तपास चालू असल्याने आणखीन पुढे आम्हाला आरोपी मिळण्याची दाट शक्यता आहे. मॅडम, यांनी आणखीन काही लोकांना अशाच पद्धतीने फसवलं आहे का? कारण पुण्यामध्ये गेल्या एक आठवड्यामध्ये बघितलं तर एका आजोबांना 11 कोटीला फसवलं आहे. आता परत एकदा सिनियर सिटीजन ज्यांना जवळपास 22 कोटी 2 लाख रुपये तुम्ही म्हणताय. बरोबर आहे. जे आम्ही अकाउंट धारक जे आम्ही पोलीस कस्टडीमध्ये आहे जेव्हा त्यांचे जे बँक खाते आहे तर ते आम्ही NCRB पोर्टलला जेव्हा सर्च केलेले आहे तेव्हा पॅन इंडियामध्ये प्रत्येक आरोपीच्या विरुद्ध 8 तक्रारी दाखल आहे NCRB पोर्टलला. त्यामुळे सदरचे आरोपी हे इतर गुन्ह्यांमध्ये सुद्धा तिथलचे संबंधित पोलीस डिपार्टमेंट हे त्यांना ट्रान्सफर करून सुद्धा पुढे तपास करेल. हे जे 8 आरोपी आपण अटक केले ते रेकॉर्डवरचे आहेत. अशाच पद्धतीने सायबर क्राईम ते करतच राहतात. येस, NCRB पोर्टलवर त्यांचे बँक अकाउंट जेव्हा सर्च केले जातात तर त्या बँक खात्यांवर किती तक्रारी आहे, म्हणजे जसे पुण्यामधले जे ज्येष्ठ नागरिक आहे हे एक विक्टीम आहे, परंतु पॅन इंडियामध्ये असे अनेक विक्टीम आहे की ज्यांचे पैसे ह्यांच्या बँक खात्यांमध्ये आलेले आहेत आणि ATM विड्रॉल पण वेळोवेळी झालेले आहे. हे पूर्ण रॅकेट आहे आणि हे सगळे रॅकेटमध्ये इन्व्हॉल्व आहेत. येस आहे.
मॅडम असे सिनियर सिटीजनला आणि इतर लोकांना जे शेअर मार्केटिंगमध्ये किंबहुना तुम्ही जसं म्हणताय की सोशल मीडियावर बरेचदा स्क्रोल करत असतात आणि अशी जाहिराती दिसले तर आपण क्लिकसुद्धा करतो, तर त्यांना काय आव्हान कराल, काय काळजी घ्यायला हवी? बरोबर. पुणे शहराच्या नागरिकांना सायबर पोलीस ठाणे व पुणे शहर आयुक्तालय यांच्यामार्फत आम्ही असं आव्हान करतो की सोशल मीडिया वापरताना अनोळखी व्यक्ती किंवा अनोळखी लिंक यांच्याशी संपर्क साधू नका. कारण की व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये समोरचा व्यक्ती हा तुम्हाला फसवू शकतो आणि तुमच्या लिंकद्वारे किंवा तुम्ही जे एखादी लिंक क्लिक केली त्याद्वारे तुमचा मोबाईल हॅक होण्याची शक्यता आहे. किंवा समोरची व्यक्ती ह्या लिंकद्वारे तुम्हाला एखाद्या अनोळखी ग्रुपमध्ये ॲड करून तुम्हाला काही रकमांच्या आमिष दाखवू शकते व त्यानुसार तुमच्या बँक खात्यातून वेळोवेळी हे पैसे जाऊ शकतात, फसवणूक केलेली रक्कम. आणि अनोळखी बँक खात्यांवर पैसे पाठवल्यानंतर हे पूर्ण पॅन इंडियामधले करंट अकाउंट असतात आणि त्या ठिकाणून पण अनेक ठिकाणी पैसे ट्रान्सफर झालेले असतात. त्यामुळे सतर्कता ही नागरिकांनी पाळायची असते. त्याचप्रमाणे पुणे शहरातील कॉलेजच्या विद्यार्थी आणि जे शाळेतले जे विद्यार्थी आहे ह्यांना पण आम्ही एक आव्हान देऊ शकतो की आत्ता सध्या जो आम्ही सायबर गुन्ह्यांचा जेव्हा तपास करतो तेव्हा आम्हाला असं जाणवतं की युवा पिढीचे बँक खाते वापरले जातात आहे आणि युवा पिढीला काही पैशाची रक्कम ही लाभांश म्हणून दिलेली जाते, परंतु युवा पिढीला त्या परिणामांची जाणीव नसते की आपण एखादं बँक खातं दिलं तर त्यामध्ये काही फ्रॉडची रक्कम आल्यानंतर ते एखाद्या पॅन इंडियामधल्या एखाद्या संबंधित पोलीस डिपार्टमेंटमध्ये ते लेअर 1चे आरोपी असू शकतात. त्यामुळे कोणीही आपले बँक खाते किंवा आपला इंटरनेटचा पासवर्ड किंवा युजर नेम किंवा ATM कार्ड असं कोणीही कोणाला देऊ नये आणि आपली गोपनीय माहिती जपावी. आणि सोशल मीडिया पण वापरताना आपले फोटो किंवा इतर माहिती देताना थोडीशी सतर्कता बाळगावी, कारण की त्याचा काही गैरवापर होण्याची दाट शक्यता आहे. अर्थात जे मॅडम म्हणतायत ते खूप महत्त्वाचं आहे, ज्या पद्धतीने हे सगळं फ्रॉड या ठिकाणी होतं आहे. आणि युवक मॅडम म्हणतात की जे युवक आहेत त्यांचे अकाउंट्स या ठिकाणी यूज केले जात आहेत हे पैसे फिरवण्यासाठी. वेगवेगळ्या त्यांना देखील काही ठराविक रक्कम या ठिकाणी दिली जाते. मात्र जर असं होत असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही देखील स्वतः आरोपी होताय हे देखील युवकांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. मात्र पैसे दुप्पट होतील अशा पद्धतीने आमिष दाखवून ट्रेडिंगसाठी जे शेअर मार्केट आहे त्याच्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट केले जात आहेत आणि अशा पद्धतीने फसवणूक पुण्यामध्ये झाली आहे. तब्बल 22 कोटी 2 लाख रुपये अशा पद्धतीने सिनियर सिटीजन्स यांची फसवणूक आहे. बरेचदा स्क्रोल करताना व्हिडिओज बघताना काही जाहिराती येतात, त्याच्यावर टॅप केल्यानंतरचे लिंक येतात, ते ओपन करतो आणि काही पासवर्ड शेअर केले जातात आणि अशा पद्धतीने फसवणूक होताना दिसते. आणि अर्थातच सायबरचे गुन्हे सातत्याने वाढताना दिसत आहेत आणि याच्यासाठी सगळ्यांनीच काळजीपूर्वक आपली जी प्रायव्हेट माहिती आहे, काही पासवर्ड्स आहे, हे शेअर करताना काही काळजी घेणं गरजेचं आहे. कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.